रुग्ण कल्याण समितीवर अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते असलेले साजिदबाई सय्यद आणि लक्ष्मीकांत वाघे यांची 2 दिवसापूर्वी निवड झाली। या निवडीप्रित्यर्थ आज त्यांनी अकलूजच्या ग्रामीण रुग्णालयाला भेट दिलेली होती। या दरम्यान आपल्यासोबत बोलण्यासाठी अकलूज ग्रामीण रुग्णालयाचे इंचार्ज असलेले डॉक्टर आपल्यासोबत आहेत। डॉक्टर साहेब, काय सांगाल? नमस्कार। रुग्ण कल्याण समिती उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे आमदार नियुक्त माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार 2 सदस्य आपल्याला त्यांनी दिलेले आहेत, एक वाघे साहेब आणि सय्यद साहेब। त्यांचा आज इथे बोलवून त्यांना रुग्णालयाची सर्व माहिती देण्यात आली, त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आणि रुग्णालयाच्या अडीअडचणीबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली। आपल्यासोबत लक्ष्मीकांत वाघे सुद्धा आहेत, ज्यांची निवड झालेली होती या मंडळावर। काय सांगाल? आज माझी अकलूज उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी माळशिरस तालुक्याचे आमदार माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्याकडून माझी शिफारस झाली आणि शिफारस माझी माननीय माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कार्यकर्ता असल्यामुळे माझी माननीय जानकर साहेबांनी नियुक्ती केली। तसेच आमचे मित्र साजिदबाई सय्यद या आम्हा दोघांची माळशिरस तालुक्याचे आमदार यांच्या शिफारसीनुसार अकलूज उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर निवड झाली। त्यासाठी आज अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक माननीय डॉक्टर ओवाळ साहेब यांनी आम्हाला इथं बोलवून यथोचित सन्मान केला आणि या अकलूज रुग्णालयाच्या परिस्थितीची सर्व जाणीव आम्हाला करून दिली। ती जाणीव करून देत असताना अकलूज रुग्णालयामध्ये काय काय त्यांच्या सुविधा आहेत त्या सुविधा बघितल्या, काय काय कमतरता आहेत त्या कमतरता आम्ही खासदार साहेबांच्या आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या सोडवण्याचा इथून पुढं प्रयत्न करू आणि तसेच येथील स्टाफला जेणेकरून कोणत्याही प्रकारचं दडपण न करता त्यांना रुग्णांची सेवा करता यावी यासाठी आम्ही सतत त्यांच्या पाठीमागे राहू आणि अकलूजमधील व अकलूज परिसरातील जे रुग्ण इथे येतात त्यांना जास्तीत जास्त दर्जेदार सुविधा कशी मिळावं ह्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत राहू। आपल्यासोबत बोलण्यासाठी साजिदबाई सय्यद सुद्धा आहे, त्यांची सुद्धा निवड झालेली आहे। साजिदबाई, काय सांगाल? तुमच्यासमोर काय काय प्रश्न आहेत आता रुग्णांना घेऊन? सर्वप्रथम माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो आणि मला उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कमिटीवर सदस्य म्हणून ज्यांनी निवडलं त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, कारण का रुग्णांची सेवा करण्याचं भाग्य आमच्या नशिबी आलं आणि ही एक लोकसहभाग आहे जेणेकरून गोरगरीब दीनदलित आणि दीनदुबळ्यांना इथं जास्तीत जास्त जी माणसं अकलूजच नाही तर माळशिरस तालुक्यातून इथं परिसरातून येत असतात अशा रुग्णांना आपण जास्तीत जास्त प्रमाणात सेवा देण्याचं काम सन्माननीय ओवाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या उपजिल्हा रुग्णालयात करणार आहे। ओवाळ साहेबांनी आम्हाला माहिती दिली की सदर आपल्या रुग्णालयात काय काय अडचणी आहेत आणि काय काय आपल्यापाशी सुविधा आहेत। यांनी BP शुगरच्या गोळ्यापासनं तुम्हाला सांगतो प्रत्येक महिन्याला BP व शुगरवाल्याला गोळ्या दिल्या जातात। आलेला रुग्ण इथं तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना योग्य पद्धतीने ट्रीटमेंट करून घरी पाठवल्या जातं। गर्भवती महिलेची 9 महिन्यातून एकदा सोनोग्राफी फ्री केली जाते आणि जे खरंच गरजवंत आहेत आणि गरीब आहेत त्यांना रक्ताची पिशवीसुद्धा डॉक्टर साहेब फ्रीमध्ये पोचवण्याचं, म्हणजे इथं ॲडमिट असणाऱ्यांना बाहेर रुग्णाला नाही, जे इथं ॲडमिट आहेत त्यांना दिली जाते शासनाच्या ह्याच्यातून। तर अनेक सुविधा आहेत। लोकांचा हा गैरसमज आहे की बाबा सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला सुविधा मिळतात का नाहीत। सरकारी दवाखान्यातील कर्मचारी आपल्यापैकीच एक आहेत, आपण त्यांना चांगलं बोललं चांगलं केलं तर तेही आपल्याला चांगले रिस्पेक्ट देऊन त्यांची चांगली सेवा करण्याचं काम 100% ते आपल्याला करणार आहेत आणि येणाऱ्या काळात अकलूज उपजिल्हा रुग्णालय जास्तीत जास्त प्रमाणात लोकसहभागातून जास्तीत जास्त प्रमाणात या इथं रुग्ण कसे येतील
त्या रुग्णांना चांगली सेवा कशी देता येईल आणि रुग्ण सेवे करत असताना रुग्ण बरा होऊन इथं आशीर्वाद देऊन डॉक्टरांना ह्यांना कसा जाईल हा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तुमच्या समोर कशाचं आव्हान असणार आहे? एक तर सरकारी दवाखाना आणि त्यात अनेक आव्हानं असतात. तर तुमची या 2 दिवसापूर्वी निवड झालेली आहे. तुमच्यासमोर कशाचं आव्हान असणार आहे? माझ्यासमोर मला वाटत नाही की सर्वांनी मिळून केल्यानंतर इथं आव्हान असू शकतं. कारण का सदर एक डॉक्टर काही करू शकत नाही, पण टीमवर्क ज्या वेळेला असेल ती टीमवर्क जे काम करतं ते काम पूर्ण तडीला जात असते. त्यामुळं मला वाटतंय की इथं काही आव्हान, हा फक्त एक प्रॉब्लेम आहे इथं की BDS डॉक्टर नाहीत, त्यामुळं त्याला थोडा प्रॉब्लेम आहे. ते बी सन्माननीय आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही इथं उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. आणि एक सर्जन डॉक्टरचा त्याचा बी विषय झालेला आहे. त्या संदर्भात आम्ही सन्माननीय आमदार साहेबाबरोबर बोलून इथं लवकरात लवकर कशी डॉक्टराची नियुक्ती करता येईल आणि सर्व ऑपरेशन इथं कसे आपल्याला करता येतील आणि त्याची लोकांना सुविधा कशी देता येईल ह्याबद्दल आम्ही प्रयत्नशील राहू. तर आपल्यासोबत होते रुग्ण कल्याण समितीवर निवड झालेले साजिदबाई सय्यद आणि लक्ष्मीकांत वाघे यांनी आपल्याला रुग्ण कल्याण समितीमध्ये निवड झाल्यानंतर थोडीफार माहिती मिळालेली आहे आपल्याकडनं. माझे मित्र नौशाद मुलानीसह मी आमिर मोहोळकर, टाइम्स 9 न्यूज आणि अकलूज एक्सप्रेस, अकलूज.